तर बघा मी गावाला गेले होते. आता कशाला तर माझ्या भावाच्या घराची पूजा होती म्हणूनसाठी मी गावी गेले होते. आणि ह्या बघा ह्यांचं काय चाललंय. तर थोडक्यात मी तुम्हाला जे दिसेल ना व्हिडिओमध्ये त्यांची ओळख करून देते बरं का. हे बघा ही माझी मावशी आहे आणि ही बारकी दिसते का नाही चष्मा घालून, तर ही माझ्या भावाची पोरगी आहे आणि ती पाठीमागची आर्या आहे. तर ह्या बघा ह्यांनी कसा ताल धरला या तिघींनी. हे बघा ही माझी मामी आहे. मामी म्हणजे अश्विनीची आई आणि अश्विनी जी आहे ना ती माझ्या मामा मामीची पोरगी आहे. आणि हे काय इकडं माझी आई पण आहे. तर ह्या तिघींनी मिळून चांगला ताल धरला या. हे काय इकडं आणि दमानात पण अजिबात ह्या दोन पोरींना घेतल्या तर आणि बंदच व्हायनात अजिबात. रेडिओवाल्याला रेडिओ बंदच करून देईनात. आणि हा उन्हाच्या कारात ह्या नाचायचं ठेका धरलाय ह्यांनी आणि आम्हाला लावलंय का आम्हाला. बरं जाऊ द्या, ह्यांच्या जीवनात पण यांनी कधीही आनंद व्यक्त केला नाही बरं का. माझ्या आई अजून ह्या ज्या आमच्या मामी आहेत ना ह्यांनी लय कष्ट केलेले आहेत बरं का. म्हणजे त्यांच्या अख्खं आयुष्य कष्टामध्येच गेलेलं आहे. तर आता कुठंतरी थोडासा त्यांना आनंद भेटतोय बरं का. तर त्या आपल्या आनंद व्यक्त करतात. कधीच त्या एवढा आनंद व्यक्त केला नसेल एवढा त्या आज आनंद व्यक्त करतात. त्यामुळं मग आम्ही पण म्हणलं जाऊ दे ह्यांना डिस्टर्ब नको करायला, करू दे ह्यांना आनंद व्यक्त. म्हणून मग ह्यांच्या एवढा भार दिलाच नाही आम्ही कामाचा. सगळं काय जबाबदारी आम्हीच घेतली होती कामाची. म्हणजे अश्विनीच्या ज्या भाऊजया होत्या वहिन्या म्हणजे तिच्या, मी होते, अश्विनी होती, म्हणजे 3-4 जणी होतो आम्ही घरातल्या कामाला. त्यामुळं ह्या दोघी तिघी जणी फ्री होत्या, एकदम टेन्शनच नव्हतं यांना. आणि सगळ्या काही गोष्टी आम्हीच ॲडजस्ट केल्यात बरं का. ॲडजस्ट म्हणजे माणसांचं देणं घेणं सगळं काय आम्हीच ॲडजस्ट केलेलं आहे. ह्यांना जबाबदारीच ह्यांच्यावरती टाकली नव्हती. कारण म्हणलं जाऊ दे आता करू दे ह्यांना एन्जॉय. आता हा जी पोराने हात जोडला होता का, तर हा जी पोरगा आहे का नाही हा अश्विनीच्या मधवी बहीण आहे ना तिचा मुलगा आहे. आणि ही आहे काय ना नाचती या, तर ही माझ्या आत्याची पोरगी आहे. आणि ही चुटकीला तर तुम्ही ओळखताय माझ्या भावाची पोरगी आहे. तिने ड्रेस बदललाय म्हणून ती वेगळी दिसत असेल. आणि इकडं थोडीशी दिसली होती का नाही ती पण माझ्या आत्याचीच पोरगी. ह्या दोघी जणी बहिणी बहिणी आहेत. ती नाचती ती आणि तिकडेला उभी राहिलेली त्या दोघी जणी बहिणी बहिणी आहेत. तर बघा ही माझी मावशी आहे. इकडं जे होत्यात माणसं. पोराने व्हिडिओ काढलाय ना त्यामुळे लय फास्ट काढलाय. काही तर सांगता पण येईना पटपटा. ह्या अश्विनीच्या वहिन्या बहिणी जेवण करतात. हे काय इकडं आर्या आहे आपली पळत येईल अजून. आता काय म्हणते काय माहिती, व्हिडिओ माझा नको काढू म्हणती का मोबाईल दे मला म्हणती हेच काय कळाना. तर बरीचशी माणसं आली होती बरं का. बरीचशी माणसं आली होती. व्हिडिओ नाही काढलं कारण लय काय गडबड चालली होती. ह्या बघा इकडं आमचं चाललंय देणं घेणं माझं ना अश्विनीचं. कुणाला काय द्यायचंय कुणी काय आणलंय, म्हणजे ज्यांनी जसा पोशाख आणला असेल ज्यांनी जसं गिफ्ट आणलं असेल त्यांना परत तसंच दिलं पाहिजे ना आपण, बरोबर का नाही. तर तसं आमचं दोघींचं तिथं नियोजन चाललं होतं. आणि ह्या बघा ही माझ्या भावाची पोरगी ह्या बघा काही तोंड वाकडं करते ही काय. तर ह्या बघा जेवणं खावणं सगळी व्यवस्थित आणि म्हणजे नियोजन लय कमी वेळामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे. तर हे बघा हे बघा ही माझी मावशी आहे. आता मावशी काय बोलती काय माहिती. हे बघा हा आपला बाबलिया, हा माझ्या भावाचा पोरगा आहे. इकडं कोण आहे नीटच दिसला नाही चेहरा. लय पळावतोय व्हिडिओ मरणाचा. आर्या काढती मला असं वाटतंय व्हिडिओ. हे बघा माझी आई आहे. हे बघा बरीचशी माणसं आली होती बरं का. आता ही माझ्या भावाचीच पोरगी आहे बरं का. हिच्यावरतीच का सगळा फोकस केलाय काय माहिती. हिची मैत्रीण व्हिडिओ काढती या म्हणूनसाठी, बाकी काही नाही. मैत्रीण म्हणजे आर्या आहे जी मैत्रीण, तर ती व्हिडिओ काढती म्हणून हिच्यावरती सगळा फोकस दिलेला आहे. तर हे बघा परत माझ्या आईला दाखवायला आणली हिनी. तिला काय कळत नव्हतं ना एवढे व्हिडिओ कसं काय काढाव्यात काय. त्यामुळे सगळा गोंधळच उडला होता. आणि मी तर माझ्या गायगरबिडेतच होते. आणि ह्या बघा इकडं बरीचशी माणसं आली होती बरं का. सगळ्यांना दाखवायचं होतं मला, पण गायगरबडीमुळं कुणाला दाखवू शकले नाही बरं का मी. तसं तर ह्यांनी ना ठराविक लोकांना सांगितलं होतं, कारण पूजा काय जास्त मोठी नव्हती. तरी पण भरपूर अशी लोक येऊन गेली बरं का. आणि पूजा एवढी गायगरबडीमध्ये का धरली यांनी, तर ह्यांना इकडं राहायला यायचं होतं. त्यामुळं पूजा झाल्याशिवाय पण येऊ शकत नव्हती ना. त्यामुळे यांनी थोड्याशा माणसामध्येच म्हणजे पूजा आटापली आणि कमी वेळामध्येच सगळं काय नियोजन त्यांनी केलं आणि लवकरात लवकर
त्यांनी म्हणजे पहिलीच शिफ्ट झाली होती पूजाच्या पहिलेच, आणि पूजा जो मुहूर्त होता त्या मुहूर्तावरती त्यांनी व्यवस्थित पूजा पार पाडली. हे काय इकडं संध्याकाळचा टाईम होता, मग आम्ही थोडासा ताल धरला. ही काय इकडं मला व्हिडिओ काढायचं होतं बरं का, पण टाईमच भेटला नाही. कारण ज्या पण वेळेस आम्ही गेलो ना त्यावेळेस संध्याकाळ झाली होती घरी जायला, आणि दुसऱ्या दिवशी तर पूजाचा टाईम होता. मग पूजाचा अख्खा दिवस आमचा कामामध्येच गेला, आणि जो बी काय संध्याकाळचा थोडासा टाईम भेटला ही काय इकडं आम्ही डान्स केला. आणि पूजेच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला थोडं कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळं मी एवढं व्हिडिओ काढलं नाहीत बरं का. पण जे बी काय टाईम काढून व्हिडिओ काढलं ना तर ते व्हिडिओ मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेलं आहे. तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का. आणि गावाकडचं थोडक्यात मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओद्वारे, की वातावरण लय भारी वातावरण होतं. आणि थोडक्यात ओळख पण जे बी पाहुणी रावळी आली होती आमची त्यांची ओळख पण थोडीफार दाखवण्याचा मी व्हिडिओद्वारे प्रयत्न केलेला आहे. तर बघा आता मी काय करते, एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. आणि आपल्या ह्या चॅनलवरती पण आता रोजच्या रोज कॉमेडी व्हिडिओ येतील बरं का. आता 4-5 दिवस झालं व्हिडिओ नव्हतं ना, म्हणून साठी हे सांगितलं. ठेवते बरं का आता.